नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहज स्वागत करीत आहे। मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयाची माहिती घेणार आहे। तो विषय म्हणजे तुमच्या विरोधात खोटी FIR पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाली तर तुमच्या समोर कोणकोणते कायदेशीर उपाय आहेत की जे तुम्ही करू शकता आणि त्या खोट्या FIR ला रद्द करू शकता। याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। भांडणातून खोटे FIR दिल्या जाण्याच्या घटना अनेकदा कानावर येत असतात। कायदा आपल्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी आहे, परंतु त्याचा गैरवापर टाळणे देखील तितकेच आवश्यक आहे। आजकाल अशा प्रकारच्या अनेक घटना झाल्या आहेत ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवण्यासाठी खोटे FIR दाखल केले आहेत। जरी त्या व्यक्तीच्या कायद्याअंतर्गत आपले निर्दोषत्व सिद्ध केले तरी समाज माणसात त्यांच्याकडे गुन्हेगारांच्या नजरेतून पाहिलं जात असतं। तो आधीसारखा आदर मिळू शकत नाही। आपल्याला खोटा FIR टाळण्यासाठी कायद्याची तरतूद आहे। FIR दाखल करणाऱ्या व्यक्तीविरोधातही कोणकोणती कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते आणि ते कशा पद्धतीने करायचं याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम FIR म्हणजे काय हे समजून घेऊया। फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट याचे लघुरूप आहे। जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा त्याच्यासोबत गुन्हा घडला आहे तो पोलिसांना कळवतो, यालाच FIR म्हटलं जातं। जेव्हा घटनेची तोंडी माहिती सांगितली जाते आणि ती लिखित स्वरूपात पोलीस स्टेशन मध्ये लिहिली जाते यालाच FIR असं म्हटलं जातं। फौजदारी दंड प्रक्रिया कायद्याच्या कलम 154 अंतर्गत पोलिसांना दखलपात्र गुन्हा असलेल्या प्रकरणात FIR दाखल करावा लागतो। तर मित्रांनो, आता आपल्या समोर दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्हा म्हणजे काय याचं प्रश्नचिन्ह जर उभं राहिलं असेल तर आपण यापूर्वी या विषयाची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तो व्हिडिओ आपण नक्की जाऊन बघा, त्याची लिंक आय बटन मध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे। तर आपण व्हिडिओ मध्ये पुढे जाऊया, समजून घेऊया एखाद्याने खोटा FIR दाखल केल्यास काय करावं ते। अनेक प्रकरणामध्ये असं दिसून आलेलं आहे की काही लोक वादविवाद झाल्यास परस्परांविरुद्ध खोटे किंवा बनावट FIR दाखल करतात। ज्याच्या विरुद्ध खोटा FIR दाखल केला जातो त्याला पोलिसांच्या आणि न्यायालयाच्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडकवलं जातं। त्यामुळे त्या व्यक्तीचा वेळ, पैसा इत्यादी विनाकारण हा खर्च होत असतो। परंतु खोटे FIR दाखल होणाऱ्या विरुद्ध काही मार्ग आहेत, होणारा त्रास टाळला जाऊ शकतो। फौजदारी दंड प्रक्रिया कायद्याच्या कलम 482 हा असा कायदा आहे ज्याचा उपयोग अशा हेतुपुरस्पर घटनांपासून दूर राहण्यासाठी केला जाऊ शकतो। फौजदारी दंड प्रक्रिया कलम CRPC 482 नेमकं काय आहे तेही समजून घेऊया। या कलमाच्या अंतर्गत वकिलांद्वारे उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला जाऊ शकतो। यात ज्याच्यावर FIR दाखल झाला आहे ती व्यक्ती त्याच्या निर्दोषपणाचा पुरावा देऊ शकते। म्हणजेच फौजदारी दंड प्रक्रिया कलम 482 अन्वये ती व्यक्ती दाखल झालेल्या FIR ला आव्हान देऊ शकते आणि उच्च न्यायालयात न्यायाची मागणी करू शकते। त्यासाठी वकिलांच्या मदतीने संबंधित अर्ज हा उच्च न्यायालयात म्हणजेच हायकोर्टामध्ये दाखल केला जातो आणि खोट्या FIR च्या विरोधात प्रश्नचिन्ह हे कोर्टासमोर निर्माण केलं जातं। फौजदारी दंड प्रक्रिया कलम 482 अंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी व्यक्ती उच्च न्यायालयात खालील आधार घेऊन अर्ज दाखल करू शकतो आणि खोटे FIR जे दाखल झालेलं आहे ते रद्द केलं जाऊ शकतं। जर खोटा FIR दाखल केला असेल तर आपण हा अर्ज करू शकतो। जो गुन्हा घडलेलाच नाही त्याची जर FIR नोंदवली गेली असेल तर त्या विरोधात आपण हायकोर्टामध्ये अर्ज करू शकतो। FIR मध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी निराधार आरोप केले जात असतील तर त्या विरोधात आपण हायकोर्टामध्ये हा कलम 482 नुसार अर्ज देऊ शकतो।
इथे हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे की दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्ह्यात यांच्यात काय फरक आहे ते. जर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असेल तर तो दखलपात्र गुन्हा असतो आणि किरकोळ स्वरूपाचा गुन्हा हा अदखलपात्र गुन्हा समजला जातो. या दोन्ही प्रकारचे गुन्हे नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र नोंदणी असणे हे बंधनकारक आहे. जर तुम्हाला दखलपात्र असेल तरच पोलीस त्याला लेखी स्वरूप देऊन तक्रार देणाऱ्याला ते वाचून दाखविले पाहिजे. तसेच त्यावर तक्रारकर्त्याची सही घेऊन त्याची एक प्रत मोफत देण्याचे बंधन कायद्याने पोलिसांवरती आहे. अशी तक्रार नोंदवून घेण्यास पोलीस टाळाटाळ करत असतील तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते आणि अधिकाऱ्याला त्याची नोंद घेत तपास सुरू करावा लागतो. दखलपात्र आहे किंवा अदखलपात्र आहे हे ठरवून पोलिसांची भूमिका ही महत्वपूर्ण असते की कोणता गुन्हा हा दखलपात्र ठरवावा आणि कोणता गुन्हा हा अदखलपात्र ठरवावा. जर कोणी खोटा FIR दाखल केला असेल तर आपण आधी अटकपूर्व जामीन घेऊ शकतो, ज्यामुळे अटक ही टळू शकते. आणि जर हे शक्य नसेल तर अटक झाल्यानंतर नियमित प्रक्रियेतून आपल्याला जावं लागत असतं. एखाद्या व्यक्तीविरोधात जर FIR दाखल झाला असेल तर त्याच्याकडे आपण गुन्हा केलेला नाही याबाबतचे जर काही पुरावे असेल तर उच्च न्यायालयात अर्जासोबत पुरावा म्हणून ऑडिओ, व्हिडिओ, फोटोग्राफी किंवा व्हिडिओ अशा कोणत्याही स्वरूपात ते पुरावे आपण देऊ शकतो. जसे जर आपल्या विरोधात कोणी चोरीची किंवा इतर कोणतीही तक्रार करत असेल, खोटी FIR देत असेल तर त्यावेळी आपण तिथे नसल्याचे पुरावे म्हणून स्थान कोठे होते आपण ते पुरावे देऊ शकलो तर वकिलांच्या मदतीने योग्य पुरावे योग्यरित्या मांडून आपण त्या FIR ला काउंटर करू शकतो. ज्याकरता आपण विविधचे काही व्हिडिओ, ऑडिओ किंवा साक्षीदारांचाही उपयोग आपल्याला न्यायालयात करता येतो. उच्च न्यायालयात अर्ज दाखल करताना आपण या साक्षीदारांचा किंवा या पुराव्यांचा उल्लेख करू शकतो. जेव्हा उच्च न्यायालयात फौजदारी दंड प्रक्रिया कलम 482 अंतर्गत अर्ज दिला जातो त्या संदर्भात सुनावणी घेतली जाते आणि न्यायालयासमोर आपण सबळ पुराव्यांच्या आधारे आपले निर्दोषत्व सिद्ध केले तर न्यायालयात FIR रद्द करण्याचे आदेश हे देऊ शकतात. परंतु जर आपण न्यायालयात आवश्यक पुरावा देऊ शकत नाही ज्याने तुमची निर्दोष सिद्धता केली असेल तर न्यायालय हा अर्ज नाकारू शकते जर आपल्याकडे सबळ पुरावे नसतील तर. त्यानंतर FIR दाखल झालेल्या व्यक्तीवर गुन्हे दाखल केले जातात आणि त्याची न्यायालयात नियमितपणे सुनावणीही सुरू होत असते. उच्च न्यायालयात अर्ज नाकारल्यानंतर आपण सर्वोच्च न्यायालयात देखील दाद मागू शकतो. येथे एक काम महत्वपूर्ण आहे आणि महत्वाचा मुद्दा देखील आहे की जर कोणी आपल्या विरुद्ध खोटा FIR करतो आपण त्याच्या विरोधात न्यायालयात फौजदारी दंड प्रक्रिया कलम 482 अन्वये एक अर्ज द्याल तेव्हा न्यायालय निर्णय देईपर्यंत पोलीस आपल्या विरोधात कोणतीही अटकेची कारवाई करू शकत नसतात. चौकशीसाठी तपासणी अधिकाऱ्याला न्यायालयात आवश्यक ते निर्देश देखील देऊ शकतात. जर न्यायालयाने यात आपले निर्दोषत्व मान्य केले तर आपण वरील खोटे FIR आपली बदनामी या प्रकरणात त्या व्यक्तीच्या विरोधात मानहानीचा गुन्हा देखील दाखल करू शकता. तर मित्रांनो आता आपण पुढे बघूया फौजदारी प्रक्रिया संहिता 250 या ज्यांनी खोटा FIR दाखल केला आहे त्यांना सुद्धा शिक्षा मिळू शकते. अजून एक पर्याय म्हणजे भारतीय दंड संहितेतील जे काही कलम आहे 211 नुसार आपण त्या व्यक्ती विरोधात केस दाखल करू शकता ज्यामध्ये खोटा FIR देणाऱ्या व्यक्तीला 2 वर्षाची शिक्षा तसेच दंड ठोठावला जाऊ शकतो किंवा दोन्ही या स्वरूपात शिक्षा या होऊ शकत असतात. तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम 182 नुसार ज्या पोलीस अधिकाऱ्याने खोटा FIR दाखल केला आहे त्याच्यावर देखील कारवाई होती आणि तो अधिकारी शिक्षेत पात्र असतो. संविधानाच्या अनुच्छेद 226 अंतर्गत आपण उच्च न्यायालयात खोट्या FIR च्या विरोधात अर्ज करू शकतात. संविधानाच्या अनुच्छेद 226 अंतर्गत रीट याचिका आपल्याला करता येते. जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीच्या विरोधात खोटा FIR दाखल केला असेल तर अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीने संविधानाच्या अनुच्छेद 226 अंतर्गत एक रीट याचिका दाखल करू शकतो ज्याद्वारे खोटा FIR रद्द करण्यासाठी आपल्याला उच्च न्यायालयात अर्ज हा करता येऊ शकतो.
उच्च न्यायालयाने पुरावे तपासल्यानंतर असे सिद्ध झाले की ज्या व्यक्तीविरोधात FIR दाखल केलेला आहे तो निर्दोष आहे, तर मग तो खोटा FIR रद्द केला जातो. अशा पद्धतीने कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन आपण खोट्या FIR विरोधात लढा हा देऊ शकतो आणि आपल्या विरोधात झालेल्या अन्यायाला वाचा फोडू शकतो आणि जो काही खोटा FIR करणारा व्यक्ती असेल त्याच्या विरोधात न्यायालयीन कारवाई करू शकतो आणि मानहानीचा खटला ही दाखल करू शकतो. खोटा FIR दाखल केला म्हणून पोलीस अधिकाऱ्यांवरती सुद्धा कारवाई होऊ शकते. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे की आपल्या विरोधात जर खोटा FIR कोणी दाखल केला तर आपल्या समोर कोणकोणते कायदेशीर मार्ग हे उपलब्ध आहेत. आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपल्याला आजची माहिती आवडली असेल, आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मांडा. आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.